उच्च मेडिकल याच्यावरतीच आपण बोलतोय। कायदा या खालच्या आणि या सभागृहाने पास केला। महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन ऐकत नाही। या राज्यामधले 75,000 होमिओपॅथिक डॉक्टर जे आहेत त्यांना अजूनही लायसन मिळालं नाही। या सभागृहाचा हा हक्कभंग नाही का? मी सर्व पक्षीय सगळ्या लोकांना बोलतो, कायदा जर आम्ही 2014 आणि 16 ला पास केला असेल होमिओपॅथिकच्या बाबतीतला, कालच्या कोरोनाच्या कालावधीत यांनी सुद्धा काम केलं आणि अजूनही जर मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन त्याला परवानगी देत नसेल, यापेक्षा विधानमंडळाचा कायदे बनवणाऱ्या समितीचे सदस्य म्हणून आम्ही इथं निवडून येतो। या समितीचं किंवा या मंडळाचा काहीतरी कुणावर अंकुश आहे का? या कायदे मंडळापेक्षा महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन मोठी आहे? याचं उत्तर माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मेडिकल एज्युकेशनच्या मंत्री महोदयांनी द्यावं।